कांदा टोमॅटो न घालता किंवा कोणतेही जास्त मसाले न वापरता अगदीच चविष्ट फ्लॉवरची भाजी, तेही नुसत्या वाफेवर. तर इथं ना सगळ्यात अगोदर मी फ्लॉवर असा बारीक चिरून घेतला आहे. म्हणजे जी फ्लॉवरची फुलं असतात ना, ती फुलं अशी बारीक बारीक करून घेतली ती आणि पाणी चांगलं गरम करून घेतलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि हा फ्लॉवर एक 10 मिनटं मी या पाण्यामध्येच ठेवला होता. पाणी उकळून घेतलं होतं. का तर कसे फ्लॉवरमध्ये बारीक बारीक असे किडे असतात ना, त्यासाठी फ्लॉवर हा गरम पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचे. तर आता इथं बघा गरम पाणी मी काढून 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. याच्यामध्ये मी आता थोडीशी मोहरी घातली, जिरं घातलं आहे. जिरं आणि मोहरी थोडीशी फुटल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहे. आता इथं आपण कांदा टोमॅटो वापरत नाही, तर आपण इथं मस्त खमंग लसणाची फोडणी करतो आहे. तर एक 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या बारीक अशा चिरून घेतलेत. भरपूर थोडासा लसूण घेतला आहे आणि आता या फोडणीमध्ये मी लसूण घातला आहे. त्याचसोबत इथं मी कढीपत्त्याची पानं घातलेत. आता लसूण इथं मी चांगला तळून घेणार आहे. म्हणजे मस्त असा लसणाचा कच्चा वास जायला पाहिजे आणि मस्त असा तळला गेला पाहिजे लसूण. त्या तळलेल्या लसणाची चव भाजीला खूप मस्त येते. आता इथं बघा लसूण फक्त लसूणच आहे, त्याच्यामुळे तेलामध्ये लगेचच रंग बदलला आहे. तर छान असा तळला गेला आहे लसूण. आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे मसाले घालते. मसाले म्हणजे फक्त मी इथं कांदा लसूण मसालाच घातला आहे. तर एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे. त्याचसोबत थोडासा रंग चांगला येण्यासाठी बेडगी मिरचीची पावडर असते ना, ती तिखट नसते, फक्त रंग चांगला येतो, तर ती पावडर अगदी चिमूटभर घातले. आता याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बाकी मसाले हे वापरू शकता, पण आवश्यकता नाही वाटत. फक्त हे 2च मसाले मी इथं वापरलेत. नेहमीचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. ही फोडणी चांगली अशी करून घेतली आहे बघा. आता याच्यामध्ये स्वच्छ असा धुवून ठेवलेला फ्लॉवर घालून घेते. फ्लॉवर गरम पाण्यामध्ये चांगला म्हणजे 10 मिनटं तरी मी गरम पाण्यामध्ये हा फ्लॉवर ठेवून दिला होता. पाणी उकळलेलं, त्याच्यामध्ये मीठ घालून हा फ्लॉवर मी 10 मिनटं ठेवून दिलेला. त्याच्यामुळे फ्लॉवर खूप जास्त असा मऊ झाला आहे, त्यामुळे असाही फ्लॉवर शिजायला फार वेळ लागत नाही. तर इथं आता बघा फ्लॉवर मी व्यवस्थित असा परतवून घेतला आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 2 मिनटं याला वाफ काढते. याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही, कारण फ्लॉवरला पाणी भरपूर सुटतं. तर इथे बघा 2 मिनिटांनी मी हा फ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बघू शकता याला किती पाणी सुटलं आहे. आणि जेव्हा भाज्या कोणत्याही भाज्या अंगच्या पाण्यावरती शिजतात ना, तेव्हा खूप मस्त टेस्ट येते त्याची. आता इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घालते. परत हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर अजिबात कोणते मसाले न घालता खूप मस्त अशी भाजी तयार होते. तर ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि छान असं तेल सुटेपर्यंत आणि फ्लॉवर असा मऊ शिजेपर्यंत मी शिजवून घेते. एक 3-4 मिनिटांनी बघा मस्त असं तेल सुटलं आणि फ्लॉवरची भाजीचा रंग पण किती मस्त आला आहे आणि छान अशी भाजी शिजले. म्हणजे अगदी झटपट, म्हणजे एक 10 मिनिटांमध्ये आपली ही फ्लॉवरची भाजी तयार होते. तर बघू शकता किती मस्त असं फ्लॉवर शिजला आहे आणि रंग पण खूप मस्त आला आहे. खूप जास्त सुकी पण नाही, आपण भातासोबत मिक्स करून पण खाऊ शकतो किंवा चपाती भाकरीसोबत सुद्धा खाण्यासाठी, किंवा बऱ्याच वेळा डब्याला काय द्यायचं, तर अशा प्रकारे फ्लॉवरची भाजी नक्की करून बघा. कारण कांदा टोमॅटो न वापरता अगदी फक्त लसणाची फोडणी देऊन केलेला मस्त फ्लॉवर तर अगदी चविष्ट, मुलंसुद्धा आवडीने खातील. तर चला मग भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.